नमस्कार, मी शीतल राजेश शिर्के लोकवृत्तामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहूयाच्या ठळक घडामोडी। मराठा क्रांती मोर्चाला जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी हॉटेल आरामने केली मोफत नाश्ता व जेवणाची सोय। शेती फार्म मध्ये यंदा तळे नाही, पालिकेत चर्चा। पैसे मोजा आणि अर्ज भरून घ्या, प्रशासनाच्या आदेशाला केंद्र चालकांकडून केराची टोपली। वाई शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, चोरट्यांना रान मोकाट, प्रशासन मात्र सुस्त। गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी मिळणार, अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणाचे आवाहन। आणि जिल्ह्यातील महिला मंगळागौरीच्या पूजेत व फेर धरण्यात व्यस्त। बातमीपत्र सविस्तर। मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले। दरम्यान या मराठा बांधवांसाठी नाश्ता आणि जेवणाची मोफत सोय वेळे येथील हॉटेल आरामचे मालक विजय यादव यांनी 2 दिवसांसाठी केली होती। वेळे तालुका वाई येथील उद्योजक श्री विजय यादव हे हॉटेल आरामचे मालक आहेत। हे नेहमीच समाजासाठी झटत असतात। याचा प्रत्यय व याचा अनुभव मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांना आला। सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील लाखो मराठा मोर्चेकऱ्यांना वेळे येथील आराम हॉटेलमध्ये रात्री दिवसा नाश्ता व जेवणाची मोफत सोय केली होती। श्री विजय यादव यांनी दाखवले की अन्नदान हेच श्रेष्ठ दान। या वाक्याप्रमाणे ते नेहमी सामाजिक सेवेसाठी अग्रेसर असतात। अन्नदानावेळी एका वेळेस 25,000 मोर्चेकरी नाश्ता व जेवण करतील अशी त्यांनी व्यवस्था केली होती। या नियोजनासाठी आराम हॉटेलचे 200हून अधिक कर्मचारी सहभागी होते। विजयराव यादव यांचे जिवलग मित्र व वेळेगावचे सरपंच श्री दशरथ पवार यांची त्यांना मोलाची साथ लाभली। सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील मराठा बांधव येथून जाताना श्री विजयराव यादव यांना अन्नदानामुळे शुभेच्छा देत होते, तर काही जण त्यांचे आशीर्वाद देखील घेत होते। आराम हॉटेलच्या वतीने केलेला हा अन्नदानाचा उपक्रम प्रेरणादायी ठरेल हे नक्कीच, अशी भावना मराठा बांधवांनी व्यक्त केली होती। एक मराठा, लाख मराठा। नमस्कार, आज आपण या ठिकाणी बघतोय उद्या 9 ऑगस्ट मराठा राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चा मुंबईमध्ये आपण साकारत आहोत। राज्यातून, महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे कोणी आपले मराठा बांधव आहेत ते मुंबईकडे कूच करताना दिसत आहेत आपल्याला। आणि आम्ही आता मार्गस्थ आहोत मुंबईच्या वाटेकडं आरक्षण आणायसाठी, आमच्या हक्काचं आरक्षण आणायसाठी आम्ही निघालेलो आहोत। तर आता जाताना वाटेमध्ये वेळामध्ये आम्ही आराम हॉटेल इथं थांबलेलो आहोत। आपण सगळे बघताय की आराम हॉटेलचे जे मालक आहेत बापू यादव यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम मराठा बांधिलकी जपताना इतकी व्यवस्थित अशी सुविधा मराठा बांधवांसाठी किंवा जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी मोर्चासाठी जे लोक निघालेले आहेत त्यांच्यासाठी इतकं चांगली योजना राबवलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांना नाश्ता असेल, जेवण असेल त्याची सोय त्यांनी केलेली आहे। यातूनच त्यांची मराठा असल्याची बांधिलकी ते जोपासताना दिसत आहेत आणि याचं खरंच खूप मोठं कौतुक आहे। आतापर्यंत आपण बघतोय 52 ते 58 मोर्चे निघाले महाराष्ट्रातून, उभ्या महाराष्ट्रातून, पण सरकारला त्याची किंचितही कणाव नाहीये किंवा जाण नाहीये असं आपल्याला दिसतंय। तर आता मराठा बांधव शांत बसणारा नाहीये। हा जो उद्याचा मोर्चा आहे मुंबईमध्ये आयोजित केलेला तो शेवटचा मुख्य मोर्चा असेल। त्यानंतर सरकारला जाग नाही आली तर मराठा बांधव शांत बसणारे नाहीये। मग सरकारला सळो की पळो कसं करून सोडायचं हेही मराठा बांधवांना चांगलंच जमतं। छत्रपती शिवरायांनी जे आम्हाला धडे दिले, गनिमी काव्य शिकवले ते अजूनही आम्ही विसरलेलो नाहीये। हे त्या सरकारनं, हे त्या निद्रिस्त सरकारनं लक्षात ठेवावं आणि काय करायचंय, कसं करायचंय याचे निर्णय आम्हाला उद्याच्या उद्या द्यावा, एवढंच मला म्हणायचंय। माझी भगिनी बोलेल। एक मराठा, लाख मराठा। आज आपण बघतोय लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघालेत। कशासाठी? आपल्याला आरक्षण मिळावं, आपल्या हक्काचं आपल्याला आरक्षण मिळावं यासाठीच आपण इथून मुंबईला निघालोय। जाता जाता वाटेमध्ये वेळेमध्ये एक आराम हॉटेल लागतंय। इथल्या काकांनी एक अत्यंत कौतुकास्पद असा उपक्रम इथे राबवलाय। जाणाऱ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी जे जेवणाची आणि अल्पोपहाराची जी सोय केली आहे त्याबद्दल मराठा समाज कायमच त्यांचा ऋणी असेल, एवढंच मी इथे सांगेन। आणि उद्या आम्ही आमचं आरक्षण, आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मुंबईमधून हलणार नाही आहोत, एवढंच मी सरकारला सांगू इच्छिते। धन्यवाद। मराठा, लाख मराठा। आज हा मुख्य मोर्चा मुंबईमध्ये चाललेला आहे।
याचं कारण असं आहे की आमची मुलं शिक्षित असून सुद्धा अशिक्षित असले होते. त्यांची BSc पदवी, B.Ed पदवी, D.Ed पदवी ही फक्त पदवी नावापुरती राहिलेली आहे आणि या पदवीचा काहीतरी फायदा व्हावा त्यासाठी आज आम्ही हा मुका मोर्चा काढतोय. चर्चा तर भरपूर झाली, याच्या पाठीमागे चर्चा झाली, इथून पुढे चर्चा होणार. आता चर्चा नाही, आता डायरेक्ट थेट मुंबई मुका मोर्चा होणार आहे. या मोर्चासाठी महाराष्ट्रातील समस्त मराठी बांधवांनी इथं येऊन आपलं मत मांडायचं आहे आणि प्रत्येकानं मुंबईमध्ये पोहोचून मराठीची ताकद दाखवून द्यायची की मराठा म्हणजे काय आहे. शहाच्या चपड्यात घालून आज मोदी त्याचे दात ही जात मराठ्याची. आता सरकारचे दात मोजण्यापेक्षा आम्ही आता पाडीपर्यंत राहणार नाही. जर आम्हाला हे आरक्षण मिळालं तर निश्चितपणे दात पाडण्याचं काम सुद्धा मराठा करून टाकेल. हे रक्त सळसळत हे कुठल्या दुसऱ्या धर्मात नसून हे हिंदूचं रक्त आहे, हे मराठीचं रक्त आहे आणि हे मराठीचं रक्त एकदा तुम्हाला दाखवून देणार आहे. एक मराठा, एक मराठा. आता नाही चर्चा, फक्त मुंबई मुका मोर्चा. आता नाही चर्चा, फक्त मुंबई मोर्चा. सातारा शहरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी 2 जागा निश्चित केल्या आहेत. यंदा मात्र प्रतापसिंह शेती फार्म मध्ये कृत्रिम तळे काढण्यात येणार नसल्याचे पालिकेमध्ये स्पष्ट केले जात आहे. प्रतापसिंह हायस्कूल बचाव कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद सातारा शंकर गोरे यांच्याशी गणेश विसर्जन जागेसंदर्भात चर्चा झाली असता हुतात्मा स्मारक व गोडवली तळे या जागा जवळजवळ अंतिम झाल्याचे सांगितले. मूर्ती विसर्जनासाठी ऐतिहासिक प्रतापसिंह शेती शाळेची जागा घेऊ नये अशी मागणी सातत्याने प्रतापसिंह हायस्कूल बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, शिक्षण सभापती राजेश पवार, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, शिवाजीराव शिंदे, शिवाजीराव चव्हाण, शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुजावर यांच्याकडे करण्यात आली. प्रतापसिंह शेती फार्मच्या जागेवर सध्या सोयाबीन, ऊसाचे पीक आहे. येथील जागा गणेश विसर्जनासाठी दिल्यास वर्षभर तेथे कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही असे बचाव कृती समितीचे निमंत्रक गणेश दुबे यांनी सांगितले. शासनाने कर्जमुक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यास अनेक ठिकाणी 30 ते 100 रुपये घेतले जात आहेत. दरम्यान शासनाने हे अर्ज मोफत घ्या असा आदेश देऊनही पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यातही दररोज निकष बदलत आहेत. या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. हे अर्ज ऑनलाईन भरण्याचे आहेत. त्यासाठी शासनाने ई सेवा केंद्र, सोसायट्या, ग्रामपंचायतींसह अन्य ठिकाणी व्यवस्था केली आहे. ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात 936 केंद्रांची निवड केली आहे. त्यातील काही केंद्रांवर एक अर्ज भरून घेण्यासाठी 30 ते 100 रुपये आकारले जात आहेत. मुळात कर्जाचे अर्ज मोफत भरून घेण्याचा शासनाचा आदेश आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची फी घेतली जाऊ नये असा आदेश देखील आहे. केंद्र चालकांकडून हा आदेश गुंडाळून ठेवत शेतकऱ्यांकडून सर्रास पैसे घेतले जात आहेत. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. या संदर्भात शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान कर्जमाफीचा अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जाऊ नयेत. अर्ज भरण्यासाठी कोणत्याही केंद्रावर पैसे घेतल्यास त्या केंद्रावर कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहे. वाई शहरातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनी शहरातील गुन्हेगारीला जरब बसवण्यासाठी 2014 मध्ये 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, पण सध्या हे सर्व कॅमेरे बंद आहेत. किसनवीर चौक, गणपती चौक, चित्रा टॉकीज, शाहीर चौक, गंगापूर, भाजी मंडई, वाई नगरपालिका परिसर, चावडी चौक, जामा मस्जिद, वाई एसटी स्टँड तसेच सह्याद्री नगर स्टॉप यासह विविध ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे अनेक गुन्हे उघडही होण्यास मदत होत होती व त्यामुळे गुन्हेगारांना जरब बसत होती. परंतु अलीकडच्या काही महिन्यांपासून संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली आहे. याचे कसलेही सोयीसुद्धी संबंधित यंत्रणांना नाही. सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी ज्या सामाजिक भावनेतून स्वखर्चांनी दिलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची साधी देखभाल संबंधित यंत्रणा ठेवू शकत नाही, याबद्दल नागरिकांनी संतप्त व्यक्त केला आहे. याची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणेला प्रशासनाकडून देखभाल खर्च न दिल्यामुळे त्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि ₹4.31 प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले आहे। सर्व धर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रति युनिट ₹3.10 अधिक ₹1.21 वहन आकार तसेच इंधन अभिभार असे वीज दर आहेत। त्यामुळे धार्मिक उत्सवासाठी अधिकृत वीज पुरवठाच घ्यावा आणि त्याजोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे असे आवाहन महावितरणाने केले आहे। सार्वजनिक गणेश मंडळासाठी मंडप किंवा रोषणाई देखाव्यांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडून करून घेण्यात यावी। वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीज भारासाठी सक्षम नसल्यास शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण होतो। यासाठी पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी 3 पत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीज पुरवठा खंडित होण्यासह अपघाताची घटना शक्यता असते। तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणाच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत। तसेच गणेशोत्सवात वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे। सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत तडजोड करू नये असे आवाहनही महावितरणाने केले आहे। सध्या जिल्ह्यात मंगळागौरीची पूजा केली जात आहे। ठिकठिकाणी मंगळागौरी निमित्ताने फेर धरताना महिला दिसत आहेत। तसेच नटून छटून खेळ खेळताना एक वेगळाच आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर असतो। पूर्वीच्या काळी मुलींचे विवाह लहान वयात होत असत। त्यात माहेरची ओढ, सासूंची प्रेमळ गाऱ्हाणी, जावा नंदांच्या उकाळ्या पाकळ्या हे सगळ्या खेळण्याच्या गाण्यातून व्यक्त व्हायचे। परंतु हे सगळं गंमत म्हणून मंगळागौरींचे खेळ म्हणजे सर्वात सुंदर आणि परिपूर्ण असा शरीराला होणारा व्यायाम। त्यामुळे शरीर तर ताजेतवाने राहतेच पण मन देखील प्रसन्न होते। गाठोडं घालणे, झिम्मा फुगड्या खेळणे, रोजच्या वापरातील सूप, लाटणी, घागरी घेऊन गाणी पदन्यास यांचा मेळ घालणे असे अनेक खेळ खेळले जातात। पूर्वी सलग 5 वर्ष मंगळागौर साजरी करून 5व्या वर्षी उद्यापन केले जायचे। हल्लीच्या मॉडर्न युगात पहिल्याच वर्षी मंगळागौर करून लगेच उद्यापनही केले जाते। असे हे खेळ आजही ग्रामीण भागात खेळून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे। तसेच या मंगळागौरीच्या पूजेच्या वेळेस आपल्या कुटुंबात शांती नांदू दे, पतीला दीर्घायुष्य आरोग्य मिळवून दे, मुलाबाळांची भरभराट होऊ दे यासाठी ही पूजा केली जाते। महाराष्ट्रात काही ठिकाणी महादेवाची तर काही ठिकाणी सखी पार्वतीची मूर्ती ठेवून ही पूजा केली जाते। आता पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या बातम्या। टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात बैठक घेतली। आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यासाठी राखीव पाण्यातून माण आणि कोरडा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी केली। दोन्ही उपसा सिंचन योजनांचं मूळ लाभक्षेत्र आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं लाभक्षेत्र याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले। जालना जिल्ह्यातील बाबूवाडी सिंचन तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आज दिले। मौजे भाकरवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना इथल्या बाबूवाडी सिंचन तलाव या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। राज्यातील अपंगांच्या तक्रारी आणि समस्या निवारणासाठी राज्यात लवकरच फिरतं न्यायालय अर्थात मोबाईल कोर्ट सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण मुख्य आयुक्त डॉक्टर कमलेश कुमार पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। श्री पांडे पुढे म्हणाले की जुलै 2017 पर्यंत मुख्य आयुक्त कार्यालयाला 34,000हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 32,851 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे। आतापर्यंत 21 राज्यांमधील दुर्गम भागात 36 मोबाईल कोर्ट सुरू करण्यात आले आहेत। यापुढे महाराष्ट्र राज्यातील दुर्गम भागात मोबाईल कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे दिव्यांगांना न्याय मिळण्यात सहजता येणार आहे। चांदवडपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजदेरवाडी या गावात पावसाळ्यात जाणं हा आनंददायी अनुभव आहे। सातपुड्याच्या राजदेर, कोळदेर आणि इंद्राई किल्ल्याचं सौंदर्य
डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग हे सर्व अद्भुत चित्र इथं अनुभवायला मिळतं. हे सौंदर्य जपताना गावाला स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळ करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नातून सुरू केला आहे आणि त्याला यशही येत आहे. गावाने सामूहिक कामगिरीच्या बळावर निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. नुकताच तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कार देखील ग्रामपंचायतीनं मिळवला आहे. गावाची निवड वन पर्यटन स्थळ म्हणूनही करण्यात आली आहे. आमचा आदर्श पण आता बाकीचे लोक पण घ्यायला लागलेले आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत 100% गावामध्ये जनजागृती झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पण आम्ही शाळेमधून जनजागृती सुरू केलेली आहे. लोकसहभाग आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचं एक सुंदर उदाहरण या गावाने सगळ्यांसमोर ठेवलं आहे. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठा क्रांती मोर्चाला जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी हॉटेल आरामने केली मोफत नाश्ता व जेवणाची सोय. शेती फार्म मध्ये यंदा तळे नाही, पालिकेत चर्चा. पैसे मोजा आणि अर्ज भरून घ्या, प्रशासनाच्या आदेशाला केंद्र चालकांकडून केराची टोपली. वाई शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, चोरट्यांना रान मोकाट, प्रशासन मात्र सुस्त. गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी मिळणार, अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणाचे आवाहन. आणि जिल्ह्यातील महिला मंगळागौरीच्या पूजेत व फेर धरण्यात व्यस्त. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.